पुरंदर विधानसभेचा निकाल लागण्यात जमा आहे. विजय बापू शिवतारे यांना आघाडी मिळत आहे आणि त्याचा जल्लोष या ठिकाणी कार्यकर्ते फटाके वाजवत जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला महायुतीचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत. विजय बापू शिवतारे यांचा विजय जवळपास निश्चित आहे आणि त्याचं हे चित्र आपल्याला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसत आहे. जल्लोष करताना गुलाल उधळताना या ठिकाणी कार्यकर्ते घोषणा देताना दिसत आहेत. मोठ्या पद्धतीने या ठिकाणी रॅली काढली जात आहे. आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत. काय वाटतंय, आज हा निकाल बापूंचा विजय झालेला आहे असं वाटतंय तुम्हाला? काय बोलताल, काय सांगताल? जय श्रीराम. आता या ठिकाणी आम्ही उत्साहाने सगळे कार्यकर्ते हा जवळजवळ विजयोत्सव आम्ही साजरा करत आहोत. कार्यकर्ते मनोगत व्यक्त करतील, तुम्ही मनोगत कार्यकर्त्यांचं घ्यावं. पाहतोय आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत. त्यांना काय वाटतंय, प्रचार केला कसा विजय वाटत होता आणि काय या विजयाचं कसं विश्लेषण करतात? प्रचार एक नंबर झाला तसा, आणि ज्यावेळेस मतमोजणी चालू झाली पहिल्याच फेरीपासून बापूंना लीड भेटलं आणि तेव्हापासूनच सर्वांनी जल्लोष चालू केला. निश्चित बापू येणार हे सगळ्यांनाच माहित होतं, तरी पण थोडी दागदोख होती मनात. पण संभाजी झेंडेंनी पण खूप चांगलं काम केलंय. नक्कीच मत विभागणी झाली, त्यामुळे पण भरपूर फायदा झाला. ह्यात महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, अजितदादा गट, शिंदे गट असू द्या, शिवसेनेचे आणि बीजेपी असू द्या, या सर्वांचा आणि त्या सर्वच घटक पक्षांचा बाकीच्या सर्वांचा समावेश असल्यामुळे सर्वांनीच प्रचार पण खूप जोरात केला आणि त्यात आम्हाला नक्कीच यश मिळालं आणि बापूचे आमदार फिक्स झालेत. काय वाटतं, कसे बघता या विजयाकडे? प्रचार चालला होता एवढे दिवस, 3 उमेदवार तालुक्यात उभे होते. काय वाटतं, एक तरुण कार्यकर्ता म्हणून कसं पाहतो या विजयाकडे? आम्ही एकच बोलेल की आम्हाला विजय बापू शिवतारे यांनी यावेळेस हिंदुत्वाचं सगळं शिकवलेलं आहे आणि 7 वर्ष झाले आम्ही विजय बापूंसाठी काम करतोय. आयुष्यभर आम्ही काम करू आणि सर्व युवा सेना आहे, ही सर्व युवा सेना आहे. युवा सेनेसाठी आम्ही कार्यरत राहू. काय विजय बापू शिवतारे यांचा विजय ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशीच निश्चित झाला होता. विजय बापू शिवतारे हे आमचे मित्रपक्ष भाजपा, शिवसेना, RPI व इतर मित्रपक्ष त्यांचे अधिकृत उमेदवार होते. पण आमच्या इथं एक असा पेच निर्माण झाला होता राजकीय. राष्ट्रवादीचे एक उमेदवार असल्यामुळे महायुतीमध्ये जरा लोकांमध्ये संभ्रम होता, पण तो संभ्रम पण दूर झाला कालांतराने आणि विजय बापू शिवतारे आज ऑफिशियली 25,000 मताने मताधिक्याने निवडून आलेले आहेत. तर बापूंचे विजन किंवा बापूंचे मुद्दे ते जनतेसमोर जाताना एकच सांगत होते. आज इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, राष्ट्रीय बाजार असेल, गुंजवणीसारखा मोठा प्रकल्प असेल, आपले तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा असेल, आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा यासाठी 416 कोटी रुपये मागच्या महायुतीच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी मंजूर केला होता. पण हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे थोडं रखडलेलं होतं. त्यानंतर आता तुम्ही जेजुरीत आजच्या दिवशी जरी गेला तरी 109 कोटी रुपयातलं पहिलं काम चालू आहे. असे विविध विकास कामे आज विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून होत आहेत आणि हे त्यांचं विजन होतं. आज तुम्ही बघितलं गेलं मान्य आहेत, सुखदुःखात तुम्ही लोकांच्या 100% नाही 1000% सहभागी व्हा. पण आमचं आज एक म्हणणं आहे, तालुक्याच्या आमदारांनी जे युवकांचे प्रश्न असतील, MIDC विस्तारीकरण असेल, रोजगार असेल, दळणवळण असेल, असे जे मोठ्या गोष्टीत आज खाली हवेली बघायला गेलं तर मोठा मतदारसंघ जास्त हवेलीमध्ये आहे. शहरीकरण आहे, रिंग रोड असेल, मेट्रो असेल, असे विविध प्रश्न आहेत. ते विजय बापू शिवतारे हे लोकांसमोर घेऊन गेले. आज त्यांनी महानगरपालिकेत उरुळी देवाची, पुरसुंगी ही गावे गेली होती, पण आज तिथं आमदारांनी कसलाही त्याबद्दल ब काढला नाही. विजय बापू शिवतारेंनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून नगर परिषद केली. 1 लाख रुपये ज्यांचा टॅक्स होता ते 40,000 50,000वरती आला. ती गावं महानगरपालिकेतनं वगळली गेली आणि तिथं स्वतंत्र नगर परिषद निर्माण झाली. त्यामुळं आम्ही विकासाच्यासाठी आणि कामांसाठी विजय बापू शिवतारे यांच्या सोबत आहे, महायुती सोबत आहे आणि आमच्या आज फिक्स झालं. बापूंनी, आपण ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात. काय वाटतं, निवडणुका झाल्या, मतदान झालं, पराभव करण्याच्या जनतेला अपेक्षित जनतेचा विजय
असं वाटतंय? महायुतीच्या बाजूने कौल दिला. अच्छा, याच्या पुरंदरची लाडकी बहीण लाडकी बहीण पण ट्रॅक्टर चालली, त्यामुळं बाप्पूंचं लेट फिक्स झालं. मला कायम शिवतारे बाप्पू कार्यकर्त्यांनी या विजयाचा जल्लोष पाहत आणि कार्यकर्ते होते. विजयाचा जल्लोष करताना आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि महायुतीचा महाविजय हा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाजल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठी न्यूज साठी मी उमेश जगताप, पुरंदरहून.